अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी साळंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत, काय रंजक आणि काय धक्कादायक, विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच विशेष बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात विश्वसंचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। आपल्या रोजच्या जेवणातली मध्यमवर्गीयांच्या ताटातली एक सोपी साधी भाजी म्हणजे भेंडी। बाजारामध्ये फार तर 40 ते 50 रुपये किलोने मिळणारी हीच भेंडी सध्या साता समुद्रापार चक्क 7250 रुपये किलोच्या दराने विकली जाते। ऐकून तुम्हालाही धक्का बसलाय ना? पण हे अगदी खरं आहे। अमेरिकेच्या एका सुपर मार्केटमध्ये ही साधी भेंडी चक्क एका प्रीमियम आणि लक्झरी स्नॅक्सच्या रूपामध्ये अवतरली आहे। तिथे भेंडीला मिळालेलं हे नवं रूप आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग नेमकं कसं आहे आणि अवघ्या 85 ग्रॅमच्या पाकिटासाठी अमेरिकन लोक नेमकी किती डॉलर्स मोजतायत जाणून घेऊयात। भारतीय बाजारात अवघ्या 40 ते 50 रुपये किलोने मिळणारी आणि आजच्या रोजच्या ताटामध्ये असणारी साधी भेंडी सध्या साता समुद्रापार अमेरिकेमध्ये चक्क 7250 रुपये किलो दराने विकली जाते। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशिष आहुजानं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे हा अजब प्रकार समोर आलाय आणि सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे। अर्थात अमेरिकेतील सुपर मार्केटमध्ये ही मिळणारी भेंडी कच्ची नसून ती खास परदेशी ग्राहकांच्या आवडीचे मसाले लावून कुरकुरीत तळून पॅक केलेली आहे। आशिषने जेव्हा एका सुपर मार्केटला भेट दिली तेव्हा त्याला तिथे अवघ्या 85 ग्रॅमच्या भेंडीच्या पाकिटासाठी 6.5 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 600 रुपये मोजावे लागल्याचं दिसलं। या हिशोबानं 1 किलो भेंडीची किंमत तब्बल 7250 रुपयांवर जाते। विशेष म्हणजे त्याच बाजारात आंतरराष्ट्रीय ब्रँडचे चिप्स अवघ्या 2.50 डॉलर्सना मिळत असताना भेंडीचं पाकिट मात्र त्याच्या दुप्पट किमतीमध्ये विकलं जात आहे। अमेरिकेमध्ये या भेंडीला केवळ भाजी न मानता एक हेल्दी स्नॅक म्हणून जबरदस्त ब्रँडिंगसह प्रमोट केलं जात आहे। आरोग्याबाबत जागरूक असलेल्या अमेरिकन ग्राहकांसाठी या भारतीय भाजीला प्रीमियम स्नॅक बनवून परदेशी बाजारात कोट्यवधींची उलाढाल केली जाते, हेच यातून स्पष्ट होतं। वाढत्या उन्हाळ्यात आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी एसी, कूलर किंवा थंड पाण्याचा आसरा घेतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का या रखरखत्या उन्हात प्राण्यांवर नेमका काय परिणाम होत असेल? उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे केवळ प्राण्यांची चिडचिड होत नाहीये, तर ते स्वतःचं अन्न शोधणं आणि शत्रूपासून स्वतःचा बचाव करणंही विसरू लागली आहेत। निसर्गाच्या या बदलत्या चक्रामुळे मुख्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नेमका कसा निर्माण झालाय आणि संपूर्ण परिसंस्था नेमकी कशी धोक्यामध्ये आलेली आहे पाहूयात। वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांनाच नाही तर आता प्राण्यांनाही बसू लागलाय। दक्षिण आफ्रिकेतील एका धक्कादायक संशोधनातून समोर आलंय उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे प्राण्यांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता मंदावतेय। दक्षिणी पाईड बॅम्बलर्स या मादी पक्ष्यांवर केलेल्या प्रयोगात असं दिसलंय की थंड हवामानात सहज अन्न शोधणारे हे पक्षी तापमान वाढताच पारदर्शक प्लास्टिकच्या पडद्यामागे ठेवलेले खाद्य मिळवण्यासाठी गोंधळामध्ये पडतात आणि त्याच पडद्यावर चोची मारत राहतात। फक्त पक्षीच नव्हे तर कडक उन्हामुळे कुत्रे अधिक प्रमाणात चावतात, तर शेळीसारखे दिसणारे चामोईस प्राणी विनाकारण एकमेकांशी भांडू लागतात। युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण शास्त्रज्ञ अमांडा रिडले यांच्या मते जर उष्णतेमुळे प्राणी सतर्क राहिले नाहीत तर त्यांना अन्न शोधणं आणि भक्षकांपासून स्वतःचा बचाव करणं हे कठीण होईल। मधमाशांसारखे कीटक कोणत्या फुलांवर बसायचे हे विसरले तर शेतीचे अतोनात नुकसान होईल, तर पक्षी गोंधळले तर त्यांच्या पिल्लांना अन्न न मिळाल्यानं ती दगावतील। हवामान बदलाचा हा थेट परिणाम आता संपूर्ण परिसंस्थेला धोक्यात आणतोय। कल्पना करा, आज आपण ज्या विंचवाला पाहून घाबरतो, दचकतो, तोच विंचू जर माणसाच्या उंची एवढा मोठा आणि तब्बल 6 इंचाच्या धोकादायक नांग्या असलेला असता तर ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटेल। पण हजारो लाखो नव्हे तर तब्बल 41.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशाच एका महाकाय विंचवाचं राज्य होतं। शास्त्रज्ञांनी नुकताच या भयानक अशा सुपर प्रेडेटरचा शोध लावलेला आहे। नेमका काय आहे हा शोध पाहूयात। सुमारे 41.5 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर जंगलं सुद्धा उगवली नव्हती आणि जमिनीवरील प्राणी अगदी चिमुकले होते, तेव्हा जगावर राज्य करत होता एक महाकाय विंचू। लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि मॅचेस्टर विद्यापीठाच्या नवीन संशोधनातून हा थरारक खुलासा झालाय।
प्रियार्क्टुरस गिगास नावाचा हा विंचू तब्बल 3.3 फूट लांब होता. विशेष म्हणजे त्याची शिकार पकडण्याची नांगीस 6.2 इंचाची आणि अवाढव्य ताकदीची होती. सध्याच्या ब्रिटिश भूभागावरच्या पाणथळ आणि पूरग्रस्त मैदानांवर वावरणारा हा विंचू त्या काळातील अपेक्स प्रेडेटर म्हणजेच अन्न साखळीतील सगळ्यात धोकादायक सर्वोच्च शिकारी होता. या शोधामुळे कीटक आणि विंचवांच्या प्रजाती इतक्या अवाढव्य आकारामध्ये कशा आणि कधी उत्क्रांत झाल्या याचे अनेक रहस्यमय पदर शास्त्रज्ञांच्या समोर उलगडलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर करोडो वर्षांपूर्वीचा हा 6 इंची नांग्यांचा शिकारी खरोखरच त्या काळातील पृथ्वीचा सगळ्यात मोठा थरार होता. वाढतं प्रदूषण आणि हवामान बदलामुळे अनेक जीव आणि वनस्पती हे नामशेष सध्या होत आहेत. पण चिली देशातून आता निसर्गप्रेमींना एक आशेचा किरण दाखवणारी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. जगातील सर्वात दुर्मिळ आणि निसर्गात केवळ एकच शिल्लक राहिलेल्या ड्रेंड्रोसेरिस नेरिफोलिया या वृक्षाच्या प्रजातीला वाचवण्याची मोहीम सध्या यशस्वी झाली आहे. चिलीच्या राष्ट्रीय वन संस्थेच्या धाडसी पार्क रेंजर्सनी एका अत्यंत उभ्या कड्यावर चढून जगातील सर्वात दुर्मिळ झाडाच्या बिया सध्या गोळ्या केल्यात. या प्रजातीचं अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्लंडमधील वैज्ञानिक आता अहोरात्र मेहनतही घेत आहेत. काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेऊयात. चिली देशातील रॉबिन्सन्स क्रुसो बेटावर एका तीव्र आणि धोकादायक कड्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या ड्रेंड्रोसेरिस नेरिफोलिया या जगातल्या अत्यंत दुर्मिळ वृक्षाला वाचवण्यात शास्त्रज्ञांना अखेर यश आलंय. निसर्गात या प्रजातीचे अवघे एकच झाड शिल्लक राहिलेलं असून ते कोसळू नये म्हणून दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आलंय. दरवर्षी मार्च महिन्यात चिलीचे जांबाज पार्क रेंजर्स स्वतःचा जीव मुठीत धरून या उभ्या कड्यावर चढतात आणि या शेवटच्या वृक्षाच्या मौल्यवान बिया गोळा करतात. यावर्षी गोळा केलेल्या शेकडो बिया थेट इंग्लंडच्या प्रसिद्ध मिलेनियम सीड बँकमध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलेल्या आहेत. 1980 मध्ये या प्रजातीची 7 झाडं होती जी आज फक्त एकावर येऊन थांबलेली आहेत. जनुकीय विविधतेचा धोका असूनही शास्त्रज्ञांना आता या बियांमधून नवीन रोपं तयार होण्याची मोठी आशा आहे. निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठीची ही मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे. अंतरं कमी झाली आहेत पण गुंतागुंता वाढली आहे. 7 समुद्रपार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या आयुष्यावर आणि आपल्या खिशावर नेमका कसा परिणाम करते हेच आपण आजच्या विश्व संचार मध्ये अनुभवलंय. जगभरातील घडामोडींचा हा वेगवान प्रवास असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा विश्व संचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.